आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर यावरचं प्रकरण तुम्ही मांडलं आणि त्या प्रकरणानंतर तुम्ही आणखी म्हणता की 4 प्रकरणं तुमच्याकडे, ती नेमकी कोणती आहेत आणि या सगळ्या विषयासंदर्भात एकीकडे अनेक इंदापूर तालुक्यातलीच ही प्रकरणं आहेत. परवा जेव्हा मी भिगवणला गेलो तेव्हा आमचे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांनी आमच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तर आम्ही सांगितलं की त्यांच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करा, आमचंही बोलणं करून द्या. तर आमचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचणं, त्या मुलींना समजावून सांगणं. तर आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ते प्रकरण होण्या अगोदरच आम्ही थांबू. मॉडेल असं तुम्हाला वाटतंय? बऱ्याच ठिकाणी हे प्रकार घडत आहेत, पण लोक बोलतात की संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे काहीतरी चुकीच्या पद्धतीने सांगतायत, नितेश राणे साहेब. तर असा प्रकार नाही आहे. आम्ही अनेक ठिकाणी गेलो, तुम्ही पण ह्या बाजू तपासल्या पाहिजेत. अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्या मुलींच्या बरोबर लग्न केलेले आहेत, मुलं झाल्याच्या नंतर त्यांना सोडून दिलं आहे किंवा लग्न झाल्याच्या नंतर त्यांना त्रास देणं, त्यांच्या अंगावरती डाग उठवणं, त्यांचा छळ करणं. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूरला तर एक प्रकरण असं होतं की त्या मुलीवरती रोज अत्याचार व्हायचे. म्हणजे घरातले नाही, बाहेरची लोकं पण यायची. मुलगी तर ती तर अशी एकदम मानसिकता तिची खराब झाली होती. 6 महिने ती सापडत नव्हती. ज्या दिवशी सापडली त्या दिवशी सगळे मीडियासहित घराकडे गेल्यानंतर ती मुलगी अशी हादरून गेली होती. ते पुरुष लोकांच्याकडे बघतच नव्हती. म्हणजे इतकं तिच्या मनामध्ये भीती बसली होती. मग 2-3 महिने गेल्याच्या नंतर ती मुलगी कव्हर झाली. असे अनेक प्रकरणं सुरू आहेत. तर आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय की अशी प्रकरणं होऊ नयेत. परंतु त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन किंवा त्यांना काहीतरी वेगळं प्रेमाचं नाटक करून, वेगवेगळे आमिष दाखवून किंवा त्यांचे काहीतरी फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे की ज्यामुळं त्या मुलींना मानसिक त्रास होईल, ती त्याच्यावरती भूमिका घेऊ शकणार नाही, अशा पद्धतीच्या प्रकरणं केली जात आहेत. किंवा ज्या मुलीला वडील नाहीत, आता टार्गेट तशा पद्धतीत चाललं की ज्या मुलींना वडील नाहीत आणि जिच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना टार्गेट करायचं, विवाहित महिलांना टार्गेट करायचं जिच्या नावावरती मोठी प्रॉपर्टी आहे. परत तिचे काहीतरी असे ब्लॅकमेल करणारे फोटो वगैरे करायचे आणि मग हे पैसे पाठवून दे, ते पैसे पाठवून दे. मग ती आता काहीच करू शकत नाही ना. इथं घरात पण तिला राहणं मुश्किल, तिकडं पण जाणं मुश्किल. असे अनेक प्रकरणं येत आहेत पुढं. तर आम्ही सातत्यानं या सगळ्या गोष्टीवरती आवाज उठवतोय आणि आपण ही मीडियावाले पण आम्हाला सहकार्य करतायत. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही हा विषय घेऊन गेलात का? काय मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं? कारण अतिशय गंभीर गोष्ट. नाही, मुख्यमंत्री महोदयांचंच आता या विषयावरती लव्ह जिहाद सारखा एक कठोर कायदा आणण्याचं सरकारचा विचार आहे. धर्मांतरण विरोधी एक कायदा आणण्याचा विचार सरकारचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अत्यंत सिरियस आहेत. मुख्यमंत्री महोदय सिरियस आहे म्हणून तर भिगवणची मुलगी काल परत आली ना. नाही ते येणं शक्य होतं का? पुणे ग्रामीण पोलिसांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी खूप प्रयत्न केला, त्या मुलीला समजावून सांगितलं म्हणून ती मुलगी आता परत आली आहे. मुलीचा जो बाईट समोर आला होता त्याच्यामध्ये तिचा पेहराव जर बघितला तर तो कुठेतरी बदललेला पण दिसतो. लगेच बदलतेत, एका तासात बदलतेत. मग त्यांना काय नाही हो, त्यांना फक्त हेच करायचं आहे. आता मुलगी गेली आणि 1 तासानंतरचा व्हिडिओ आला तर ती मुलगी ओळखतच नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यांचा हेतूच हा आहे की हिंदू धर्मावरती आक्रमण करणं किंवा तिथल्या मुलींना टार्गेट करणं, धर्मांतरण जास्तीत मोठ्या प्रमाणात करून घेणं, अशा पद्धती सगळे प्रयोग सुरू आहेत. तर मुलींच्या आईवडिलांनी पण ज्यांचे मुली इकडं तिकडं शिकायला आहेत, हॉस्टेलला आहेत, कुठं आहेत, म्हणजे काळजी घेतली पाहिजे. या सगळ्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. आम्ही तर सातत्यानं प्रयत्न करतोय. आमच्यावर टीका पण होते, आमच्या नावाने लोक ओरडतात. आता परवा मुलीचा व्हिडिओ आला लगेच आमच्या नावाने सगळे बोंबलायला लागले, असं झालं तसं झालं. पण आम्हाला माहीत आहे आता हे काय नेमकी प्रकरणं सुरू आहेत. 3-4 दिवस तर मुलगी बोलायलाच तयार नसते कुठली पण. आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला आणता, मग तिचं वय पूर्ण झालं आहे. मग ते आईवडला हां काय झालं आई समोर बोलते ते तुमच्याकडं आम्हाला यायचं नाही, वडिलांच्याकडे आमचं यायचं नाही. पोलीस लगेच नोंद करून घेतात. 18 वर्ष पूर्ण वय असल्यामुळं आणि तिला स्वतंत्र आहे तिचा निर्णय घ्यायला. अरे पण तळ हाताच्या फोडासारखी तिला जपली आहे, तिच्यावर आईवडिलांना तुम्ही बोलू देत नाही. आणि म्हणून त्याच्या संदर्भातला एक कायदा आला पाहिजे. एखाद्या धर्मांतरण करायचं आहे, 2 महिन्याचा वेळ द्या. त्या मुलीला कळायला पाहिजे, त्या मुलाला कळायला पाहिजे ज्यांना धर्मांतरण करायचं, धर्माच्या बाबतीतलं नेमकं नॉलेज त्याला पाहिजे. आता तुम्ही ज्या धर्मात जाणार आहे त्या धर्माचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, चांगले विचार काय आहेत, वाईट हे कळायला पाहिजे ना. तुम्ही आज लगेच हा ह्यांनी धर्मांतरण केलं, अरे पण त्यांना कळू द्या ना. 2 महिन्याचा वेळच त्यांना दिला पाहिजे धर्मांतरण करायचं का नाही. जी मुलं लव्ह मॅरेज वगैरे करतायत अशी ज्याच्यावरती कॉन्ट्रावर्सी तयार होते, तिथं आईवडिलांचा विचार घेणं आवश्यक आहे ना, त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे. आपल्याला बरोबर अरे कायदा आहे असं झालं तसं झालं, पण ते आईवडिलांना गावात तोंड दाखवायला येत नाही, पै पाहुण्यात जाता येत नाही. उद्या त्यांच्या घरात मुलं असते, त्यांची लग्न होत नाहीत, त्यांना मुली मिळत नाहीत. कितीतरी प्रश्न एका प्रश्नामुळे तयार होत आहेत. मग इकडं सर्व धर्म संभाव अमुक तमुक फलाणार इकडं ठीक आहे ना भाषणात सांगायला, तिथं निस्तारायला त्या घरातल्या लोकांना लागते ना. त्यांनी काय करायचं? खेड्यातले मुलगी अशी झाली, तुम्ही मी खेड्यात राहतोय, तिथं काय आहे परिस्थिती? त्या घरात ते आता तिचा लहान भाऊ आहे 16 वर्षाचा, उद्या तो 18चा होईल 21चा होईल, ते लग्न आले, त्याला मुलगी कोण देणार?
ही परिस्थिती सगळीकडे आहे. तर ह्याचा सर्व पक्षाच्या लोकांनी व्यवस्थितपणे विचार करावा. मताच्या राजकारणासाठी आता काय 3.5 वर्ष आता निवडणूकच नाही, तर आता 3.5 वर्ष तरी याकडे लक्ष द्यावं. शेवटचा प्रश्न, किती डेटा आहे तुमच्याकडे, किती लोक बरेच लोक आहेत, बऱ्याच ठिकाणचे आहेत. आम्ही वेळोवेळी हा विषय पुढे आणतोय. आपण पाहतोय गोपीचंद पडळकर आपल्यासोबत बोलत होते. अनेक मुलींची माहिती जी आहे ती आमच्याकडे आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आपण कारवाई करण्यासाठी देखील प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांचे यवतच्या प्रकरणामध्ये आभार देखील ते मांडायला विसरलेले नाहीत. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.